नमस्कार मंडळी. तर आज आम्ही काजूची रोपं काढणार आहेत. त्यासाठी ही माती बारीक करून घेतलं आहे. जे हंटे वगैरे होते ना ते सगळे फोडून घेतले, सुट्टी करून घेतले माती. आणि ह्या अशा पिशव्या मार्केटमध्ये आपल्याला मिळतात. ह्याला हे बघा पाणी हे होण्यासाठी ह्याला 2 होल आहेत, ह्या साईडनं आणि ह्या साईडनं. ह्या अशा पिशव्या तुम्हाला मार्केटमध्ये मिळतात. या पिशव्यांमध्ये ही माती भरून काजू त्याच्यामध्ये उगत घालायचं आणि 1 दिवसाआड रोज पाणी शिंपायचं, म्हणजे काजू उगून येतात. तर आज आपण प्रोसेस बघूया, आपण कशी आमच्या गावाकडे कसं काजू उगत घालतात ते. चला, त्यासाठी हा बघा ह्या अशा काजवा आहेत. या बियाच्या काजवा आपण म्हणतोय, म्हणजे उगत घालण्यासाठी आम्ही सेपरेट काढून ठेवतो. हे बघा इथं आमच्या आई माती भराल्या, इथं थोड्या आहेत काजू. एवढ्या सगळ्या आम्ही घालणार. एका याच्यात 2-2 घालतात नाही काय? हां, म्हणजे एका पिशवीमध्ये एक घालायचं. आणि मातीची हे बघा लेवल किती ठेवायची, बरोबर हे 70% भरायचं आहे बघा. फुल नाही भरायचे, 70% भरायची. अशा प्रकारे भरून घ्यायचं. आणि हे मेन म्हणजे याला माती जरा चांगली लागते. खडे वगैरे सगळे वेचून टाकायचे आणि एकदम सुट्टी माती करायची हे भाषे. आणि त्याच्यामध्ये नंतरला काजू घालायचं. एवढी माती बस आणि थोडी घालूया काय? हां, एवढी त्याच्यात थोडी घाल. हां, हे बघा त्याच्यामध्ये असं. आणि त्याच्यामध्ये आपण असं हे बघा काजू घालताना कधी पण अशी नाही घालायची. असे ह्याचं तोंड जे असते ना, हां ह्याचे तोंड जे असते ना, हां असं उलटं नाही घालायचं. ह्याचं तोंड आहे वर ठेवायचं असं. आणि अशा प्रकारे आत घालायचं पूर्ण दाबून. आणि त्याच्यावरती थोडीशी माती अशी हे करायची, जास्त पण आत नाही घालायचं. तसंच इकडं पण सेम असंच हे करायचं. एवढीच नाही गे, हे बघ जरा दिसू घे वरनं माती असं झाकायचं. अशा प्रकारे काजूची रोपं काढली जातात बघा. ती चुकून आली असं नाही बघा, चुकून आले बघा मित्रांनो. ही ह्याच्यापेक्षा किती मोठी आले बघा. हे बहुतेक आंब्याचं रोप वगैरे काढतात त्याचे आहे. हां, आंबे किंवा नारळाचे असते ना त्याचे आहे. एकच चुकून आले बा. आणि ह्याच्या हे सगळे एक लेवलला एक मापाचे आहेत. तर हे 2 आपण घातलं. आता ह्याच्यामध्ये पण तसं सेम एक लक्षात ठेवायचं, ह्याचं जे तोंड असते ना हे तोंड वरच्या साईडला करायचं, खाली नाही करायचं, मग उगून येत नाही जास्त करून. असं ह्याच्यामध्ये भरायचं पूर्ण. तर हे बघा मित्रांनो, हे सगळे याच्यामध्ये काजू घातलेले आहेत पूर्ण पिशव्यांमध्ये. तर टोटल हे 50 रोपं आम्ही काढलेत. तर याला आता पाणी घालायचं आणि ऑलमोस्ट एक 8 दिवसानं त्याला एक कोंब धरतोय. हे बघा अशा प्रकारे आम्ही काजूची रोपं काढतोय. तुम्ही पण असं काढू शकता. हे बघा ह्याच्या आतमध्ये काजू आहे. पूर्ण तळाला घालायचं नाही, नाहीतर मग ते उगून यायला लय वेळ लागतो आणि कुजतंय खाली. वरच्यावर थोडं घालायचं. हे बघा अशा प्रकारे.